पिसादेवी रोड नवा मोंढा येथे हॉटेल शेतकरी जेवणाची उत्तम सोय। तुम्ही बघू शकता हॉटेल शेतकरी जे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठीमागे आहे। इथं समोर शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि ह्या इकडे भाजी मार्केट आहे। हॉटेल शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समिती मोंढा नवीन मोंढ्याच्या पाठीमागे हॉटेल शेतकरी इथे उद्घाटन झालेलं आहे आज आणि इथे सर्व प्रकारचे शाकाहारी ठेवण्यात आलेलं आहे। आज आपण शेतकरी व्हेजिटेरियन हॉटेलचं उद्घाटन केलं आहे सर, त्याच्या मागचे काय मनशा आहे सर? आज मार्केट कमिटीमध्ये शेतकरी नावाने आपण जे आज हॉटेल ओपनिंग करतो आहे, ह्या ओपनिंगसाठी माननीय सभापती शेळके साहेब तसेच मार्केट कमिटीचे सचिव शिरसाट साहेब व सर्व संचालक मंडळ व येथील शेतकरी व तसेच ह्या मार्केट कमिटीचे पूर्ण आमचे सहकार्य आज हॉटेलचं ओपनिंग करण्याचं कारण उद्देश हेच आहे की जो ह्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जो शेतकरी मार्केट कमिटीमध्ये जो भाजीपाला विकण्यासाठी येत असतो, ह्या भाजीपाला विकण्यात आल्यानंतर ह्या लोकाला इथं जेवणाची सुविधा नव्हती, चांगलं जेवण कुठं मिळेल हे त्यांना इथं मिळत नव्हतं आणि हे शेतकरी बिचारे रात्रीला 2 वाजता येऊन यांना जेवण व पाण्याची सुविधा नसल्यामुळे यांच्यामुळे मी शेतकरी नावाने ही हॉटेल मी इथं आज चालू केलेली आहे। शेतकरी बांधवांना मला एवढं सांगायचं आहे, तुम्हाला स्वस्तात आणि चांगलं जेवण देण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेल आणि ह्या शेतकरी हॉटेल नावच शेतकरी याच्यामुळे ठेवण्यात आलेलं आहे की शेतकरीलाच ज्या त्यांच्या सुविधा ते जेवणाच्या त्यांच्या अडचणी दूर होतील असं मला असं वाटते आणि मी एवढं सांगू इच्छितो की त्यांना स्वस्तात जेवण नक्कीच देण्याचा प्रयत्न। तरी तुम्ही आपलं हॉटेलमध्ये मेनू काय असणार आहे सर? माझ्या हॉटेलमध्ये चहापासून नाश्त्यामध्ये जसं आपलं पुरी भाजी आहे, मिसळपाव आहे, त्याच्यानंतर काही जे लोकांना आपल्या हिंदू लोकांना जे उपवास असतो ते साबुदाणा खिचडी म्हणतो आपण, साबुदाणा खिचडी, तसेच याच्यामध्ये जेवण व्हेज नॉन व्हेज आणि बिर्याणीचं सुविधा करण्याचं आम्ही ठरवलं आहे। बरं, आपल्या शेतकरी जो ग्रामीण भागातून येतो त्यांच्यासाठी काय तुम्ही बाजरीची भाकर म्हणा किंवा ज्वारीची भाकर असं काही ठेवण्याचं हे आहे का? नक्कीच, मला तर असं वाटते जो माझा शेतकरी आहे यांना ज्वारीची भाकर, पिठलं, ठेसा फार आवडत असतो आणि मी नक्कीच प्रयत्न करेल त्या शेतकरीला जे खायची इच्छा असेल ते देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। नाव सांगा। माझं नाव जयकुमार गुलाबराव राठोड आणि मी एक बंजारा समाजाचा समाजसेवक म्हणून काम करत आहोत आणि ह्या मार्केटमध्ये शेतकरीसुद्धा सेवा करण्यासाठीच या हॉटेलची मी आज ओपनिंग केलेली आहे। बरं, शेतकऱ्यांना काय आव्हान करणार सर तुम्ही आता? मी शेतकऱ्यांना एवढंच आवाहन करेन की शेतकऱ्यांनी तुमच्या नावाच्या पुढे जसं शेतकरी आहात म्हणून ह्या हॉटेलचं नाव शेतकरी ठेवण्यात आलेलं आहे आणि तुमच्यासाठी सोयीसुविधा तुम्हाला चांगलं जेवण मिळेल म्हणूनच हे हॉटेल तुमच्यासाठी सुरू करण्यात आलं आहे। तुम्ही येऊन त्या हॉटेलचा स्वाद घ्यावा मी त्यांना आवाहन। सर, आपला पत्ता काय हॉटेलचा? आपला हॉटेलचा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज रोडला जसं आपण भाजीमध्ये जातो त्याच्या राईट साईडला शेतकरी नावाने आपली हॉटेल आहे आणि या हॉटेलमध्ये नक्की यावं आणि स्वाद घ्यावं असं सर्वांनी। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ऑफिसच्या पाठीमागे आहे शेतकरी हॉटेल, या हॉटेलमध्ये